आपण पाहत आहात इन गोवा 24 तास स्वयंपूर्ण गोवा सारस 2026 या 11 दिवस चाललेल्या भव्य प्रदर्शनाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला। या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित होते। त्यांनी विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली। तसंच विविध स्वयंसहाय्यक गट, ग्रामीण कारागीर, महिला उद्योजक आणि स्थानिक उद्योजकांचा सत्कार केला। या प्रदर्शनात जीआय टॅग असलेली गोमंतकीय उत्पादने, हस्तकला, हातमाग, सेंद्रिय उत्पादने तसंच पारंपरिक खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले होते। सरस व कार्यक्रम खासा करून आम्ही म्हटला की आम्ही महिलांच्या खातीर आयोजन करता। आम्ही जर पळयत माझ्या फुडे बसलेल्यापैकी 80% महिलाच आसा। स्टॉल घातलेल्यांच्या पैकी म्हाका दिसता 90% महिला आसा आणि खरेदी करूंक येयल्या पळय न्ही तितूनय बी परत 80% महिला आसा। म्हणून एकंदर गोंय सरसाचेर पुराय महिला राज्य आसा, नारी शक्ती आसा। त्या सगळ्यां खातीर नेटान एकदा ताळयो वाजोवपाची गरज आसा। हॉनरेबल प्रायम मिनिस्टर सातत्यात उलयता की इट इज एन वुमन लेड गव्हर्नन्स आणि वुमन लेड गव्हर्नन्स म्हणजे फ्रंट फुटाचेर वचून महिलांनी जे आम्ही जशें म्हणटा की महिलांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम घडोवन हाडप, महिलांक फुडें काडपा खातीर अशा पद्धतीचे कार्यक्रम करप आणि रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि RDA डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा या दोन्ही डिपार्टमेंटाच्या वतीन गोवा सरस 2026 व कार्यक्रम हांगासर आयोजित केला। ज्या कार्यक्रमांतल्यान 480 स्टॉल्स हांगासर जे लायल्या म्हणजे खाद्य पदार्थाचे आसतले किंवा आर्टिजनचे आसतले। तर मॅक्झिमम स्टॉल्स जेका आमी म्हणटा की जे आर्टिजनचे आसात, मॅक्झिमम स्टॉल हे तांच्यांनी स्वता तयार केल्ल्या खाद्य पदार्थाचे आसात आणि ताकाच लागून गेले 11 दीस म्हणजे फाटल्या आयचो 11वो दीस आसा। हांव पळयतालो की आतांच म्हजे डायरेक्टर प्रेमराज शिरोडकराक हांव विचारतालो की कितली गर्दी आसता, तर डेली सांजची 21 गर्दी ही सातत्यात आमकां ह्या गोंया सरसाक पळोवपाक मेळ्ळी आणि समेस्त गोंयकारांनी आणि पुराय हांगासर येवपी ट्युरिस्ट हांच्यांनी ताका खूब व्हडलो प्रतिसाद दिलो। ताज्या बद्दल हांव सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता। हांव पळयता आसतना येता आसतना बरेचशे स्टॉल हांवें विजीट केले। थोडेशे स्टॉल जे भारतभरांतल्यान हांगासर आयल्या, जो भारत के बाकी राज्य से यहाँ पे आए हैं उनका भी मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ। इसी कार्यक्रम में पूरे देश भर से आप यहाँ आके ये जो लगाए, इसलिए आप लोगों का भी बहुत बहुत मैं स्वागत भी करता हूँ और धन्यवाद भी देता हूँ। गोयच्या महिलांच्या मध्ये असलेली कलाकृती आम्ही जे काही व्यासपीठ मिळवून दिवपाचे काम सातत्यात गोंय सरस या कार्यक्रमांतल्यान करता। तुम्ही जर जस्ट भितर आशिल्ल्या स्टॉलाचेर जर पळयत एकापेक्षा एक बरी कलाकृती ही आमकां म्हणजे कपडे स्टिचिंगच्या पासून ते गोल्ड प्रिपरेशनच्या पासून नाल्लाच्या कट्टे पासून केल्ले आयटम्स अशा पद्धतीच्यो कलाकृती आमकां पळोवपाक मेळटा आणि हे सगळे कलाकार आमच्या गोंयचे आसात हे सांगपाक खूब बरें दिसता। गोंय सरकार सातत्यात अशा पद्धतीत महिलांक फुडें काडपा खातीर आपल्या वेगवेगळ्या खात्याच्या वतीन वेगवेगळे कार्यक्रम करीत आसा आणि म्हणून तर आम्ही केंद्र सरकाराच्या उपरांत वुमन जेंडर बजेट म्हणजे महिलांच्या खातीर वेगळो बजेट आणि महिलांच्या खातीर बजेटात कितले प्रोविजन हे मांडपाचे काम हे सातत्यात फाटली 2 वर्सां म्हणजे सरकार करीत आसा। म्हणून जेंडर बजेट आम्ही A40 दिले आणि विच इज अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 33% जेंडर बजेट आम्ही पेश केलो। तुम्ही जर पळयशात जाल्यार प्रत्येक खात्यात आम्ही महिलांच्या खातीर वेगळे पैसे रिजर्व करून दवरलेले आसा आणि ते खासा करून आम्ही महिलांच्याच कार्यक्रमा खातीर ताचो उपयोग करता। हातूंत सगळ्यात फुडें आशिल्ले डिपार्टमेंट्स विच इज अ वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट एंड RDA डिपार्टमेंट, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, एड्युकेशन डिपार्टमेंट, ओके, ह्या डिपार्टमेंटांनी सगळ्यात चड मोठ्या प्रमाणात महिलांच्या खातीर वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्यो आम्ही आयोजन करीत आसता। आणि हांव ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात सांगपाक सोदता की आम्ही सातत्यात आम्ही चीफ मिनिस्टर रोजगार योजना हाच्या अंतर्गत EDCच्या अंतर्गत महिलांनी आपलो स्वताचो व्यवसाय सुरू करचो हाच्या खातीर फ्रॉम द 2% टू 6% पर्यंत रेट ऑफ इंटरेस्ट असलेले लोन दिवपाचे काम आम्ही सुरुवात केला। एकेच न्ही तर तांकां हँड होल्डिंग करून मार्केटापासून तांकां म्हणजे एक मार्केट प्लॅटफॉर्म तयार करून दिवपा खातीर सुद्दां आमचे सरकार हे सातत्यात काम करीत आसा।
आजच्या ह्या कार्यक्रमांतल्यान म्हाका दिसता आमचे गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीज गेडा हांच्या कोलॅबोरेशनांतल्यान GIZ आनी DRDA हांच्यांनी फॉर प्रमोटिंग द रिन्युएबल एनर्जी सोल्युशन लेड बाय वुमन हो कार्यक्रम घडोवन हाडलो आनी ह्या इनिशिएटिव्हांतल्यान जाका आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोंय जावपाक जाय आनी स्वयंपूर्ण गोंय जावपा खातीर क्लीन एनर्जी लायव्हलीहूड जनरेशन आनी कम्युनिटी इम्पॅक्ट अशा पद्दतीचो कार्यक्रम जो घडोवन हाडलो आनी इलेक्ट्रीक बगी सर्विसीस ऑपरेटेड बाय द वुमन इन कलंगूट आनी दुसरें which is in Goa's first solar powered community kitchen which is run by women in हरवळे ह्या दोगांच्या खातीर नेटान ताळयो मारपाची गरज आसा. ह्यो दोन युनिक गजाली म्हणजे आमी पळयता कारण गॅसाची टंचाई म्हाका सांगपाक कांयच दिसना की गॅसाची टंचाई आज आमकां भासता आनी त्या टंचाईचेर जर मात करपा खातीर आमच्या हरवळ्यांतल्या सेल्फ हेल्प ग्रुपान गोवास फर्स्ट म्हणजे सोलार पावर कम्युनिटी किचन म्हणजे 100 लोकांचे जेवण एकत्र सोलार पावर कुकराचेर करपाक जाता हे त्यांच्यानी हरवळ्यांतल्या सेल्फ हेल्प ग्रुपात करून दाखयले आणि त्यांच्या खातीर त्यांचे सोलार पावर कुकर हो तांकां दिला तांचे हांव खूब खूब अभिनंदन म्हणटा. आणि दुसरे जाका आमी म्हणटा इट इज एन बग्गी सर्विसीस. आजकाल जे वेगवेगळ्या हॉटेलांत जी बग्गी सर्विसीस चलता बिचार वचपाक आमकां बग्गी सर्विसीस लागता आणि ती बी आमच्या वुमन इन कलंगूट हांच्यांनी ती रन करपाक घेतल्या. म्हणजे तुम्ही जर पळयशात जाल्यार महिलांनी जर लक्षांत घेतले आसत जाल्यार महिला केदोय व्हडलो बदल हो करपाक शकता हे तेंच्यांनी दाखोवन दिल्लें आसा. म्हणूनच तर म्हाका दिसता हांगासर आशिल्ल्या आमच्या सगळ्या महिलांनी अशा पद्दतीचे आमी जी सोलार पावर PM सूर्यघर योजना ही जी सुरवात केल्या तुम्ही इनिशिएटिव्ह घेवची आणि सूर्यघर योजना ही आपल्या घराचेर बसोवन घेवची जेणेकरून आपल्या लायटीचे बिल अर्ध्यापेक्षाच कमी आम्ही सातत्यात करपाक शकतले आणि तीच रिन्युएबल एनर्जी आम्ही मोठ्या प्रमाणात जर केली जाल्यार ती परत एकदा गेडाक दिवन तातूंतल्यानूय बी आम्ही पयशे कमोवपाक शकतली. हांव मुद्दामून अभिनंदन करता आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपाचे 48,000 पेक्षा चड महिला ज्यो RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या अंतर्गत जॉईंट आसात. आमचो टार्गेट आसा की 1 लाख सेल्फ हेल्प ग्रुप करपाचे आणि ते 1 लाख सेल्फ हेल्प ग्रुप आम्ही केन्ना करपाक शकतले ज्यो महिला आमच्याकडे जॉईन झाले म्हणजे आम्ही सातत्यात म्हणटा की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना ह्या पंक्तीच्या सकयल हय म्हाका फायदो जालो आता तुकाय बी जावपाक जाय म्हणून तू आमच्या RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक जॉईन जा. ह्या एका महिलेन दुसऱ्या महिलेक सांगपाक जाय एका भयणीन दुसऱ्या भयणीक सांगपाची गरज आसा. म्हाकाच मेळ्ळें म्हणून जावचें ना माझ्या सायडीकच्या घरात रावतले दुसरे भयणीकूय मेळपाक जाय म्हणून तिका जॉईंटली हाडून आम्ही सेल्फ हेल्प ग्रुपाक RDAच्या जॉईन करची जेणेकरून हो टार्गेट येता ते डिसेंबर 2026 पर्यंत आमचो जवळपास 1 लाख महिला ह्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या अंतर्गत जॉईन जावपाक जाय. आमचो टार्गेट आसा की त्यांचो आतापर्यंत 12 वर्साचो टर्नओव्हर विच इज 340 कोटी रुपया जो जाला हो 340 कोटीचो टर्नओव्हर येता ते म्हटल्यार 500 कोटी पर्यंत व्हरपाचो आमचो टार्गेट आसा. आणि हो टार्गेट माझे डिपार्टमेंट तांचे विवो आणि त्यांची पुराय टीम ही सगळी जाणां मेळून आणि परत एकदा सांगता हांव म्हणजे प्रेमराज शिरोडकर आणि संगम पाटील हे दोग जाण जर जॉईंट सोडले आसत जाल्यार उरलेली सगळे 58 जाणांय बी त्या डिपार्टमेंटात महिला आसात जी फ्रंट फुटाचेर वचून लीड करतात. फ्रंट फुटाचेर जर कोण तरी विवो आसा कोण तरी सगळी जाणां काम करपी जी आसा ह्यो सगळ्यो आमच्यो मोगाळ भयणी आसात जी तांकां फुडें व्हरून सातत्यात काम करीत आसात. आयजूय बी तुम्ही जर पळयता आसत जाल्यार एकामेकाक फुडें काडपाचें काम हे सातत्याने तेंच्यांनी केलां. म्हणून आमी 11,000 लखपती दिदी करपाचो टार्गेट हो आमी सातत्यात दवरला आणि तो टार्गेट आमी सगळे जाणां मेळून आमी करपाक शकता. द्रोण दिदी नावाची संकल्पना आमी हांगासर राबोवपाक शकले. आतापर्यंत मुंबई वचून जवळपास 11 जाणां द्रोण दिदी महिला भगिनी परत एकदा ही आपण ट्रेनिंग घेऊन आयल्या म्हणजे आमचे चले द्रोण चलोवपाक खंय तरी फाटी पडटले पण 11 महिला भगिनी ज्यो द्रोण दिदी ह्या नावात वळखतल्यो म्हणजे इन फ्युचर जर द्रोण कोणाकूय चलोवपाक जाय इवन दो द्रोण चलोवपाक फुडें फुडें लायसन्स लागतली ती लायसन्स सुद्दां महिला घेवपाक शकतली. त्यो ट्रेन करून आमी तांकां फर्स्ट प्रिफरन्स दिला. म्हणून म्हाका दिसता अशा पद्दतीन RDA ह्या सेल्फ हेल्प ग्रुपा RDAच्या ह्या कार्यक्रमांतल्यान आमी सरस ह्या हितूंतल्यान तांकां एक प्लॅटफॉर्म दिवपाचें काम हे सातत्यात हातूंतल्यान केलां.